हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आजचा व्लॉग थोडा डिफरंट असणार आहे, डेली व्लॉग नसेल. कारण 2-3 दिवसापूर्वी मला एक कॉल आला होता. त्या कॉल आला त्याच्यामुळेच आता आम्ही तयार होऊन एका ठिकाणी चाललो आहे. ते म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही थंबनेल आणि टायटलवरून ओळखलं असणार कुठं गेलो आहे आम्ही. ॲक्च्युली आला होता कॉल बिल्डरच्या ऑफिसमधून की आपला जो प्रोजेक्ट आहे जिथं आपण आपलं ड्रीम होम बुक केलेलं आहे, तू येऊ शकते. बैकग्राउंड में मत रहो भाई, चैनल के आधे सुपरस्टार तुम हो, आधा हम है. चलो ठीक आहे. जे आपलं घर आपण बुक केलं आहे त्याचं काम जे आहे ते 90% कंप्लीट झालं आहे असं बिल्डरचं म्हणणं आहे. हे हुर्रे, बट ते तुला हुर्रे वाटते, बट ते बँक अकाउंटला नाही हुर्रे वाटत आहे. कारण खूप मोठी डिस्बर्समेंटची रिक्वेस्ट आली आहे. कारण ऑब्व्हियसली 90% काम झालं आहे म्हटल्यावर ऑलमोस्ट आता जे काही राहिलेलं पेमेंट आहे ते बिल्डरला सोडायचं आहे. पण म्हटलं आजपर्यंत जेव्हा आपण लास्ट टाइम जे फ्लॅटमध्ये मॉडिफिकेशन करायला गेलो होतो त्याच्यानंतर तो लास्ट व्हिजिट होती आमची. आणि त्याच्यानंतर आम्ही फ्लॅटला व्हिजिटच केलं नाही आहे. सो आज आम्ही ठरवलं आहे की चला, डिस्बर्समेंट रिक्वेस्ट आली बट आपण एकदा क्रॉस चेकही होऊन जाईल की इतकी तर गरज पडत नाही. कारण बिल्डर जर चांगला असेल तर तो जे काम झालं असेल त्याच्याप्रमाणेच हे पाठवतो. एवढे पैसे सोडतोय तर काय होतंय. तर त्याच्या आधी जे काही आहे एकदा बघून घेऊ. आणि काही आपण जे मॉडिफिकेशन सांगितले आहे फ्लोअरला नाही बट हा, आता ती एक गोष्ट आहे की मोठं डिस्बर्समेंट आहे याच्यानंतर. कारण खूप मिनिमम अमाऊंट शिल्लक राहील आमच्याकडे द्यायची. तर त्याच्याप्रमाणे जे आम्ही मॉडिफिकेशन सांगितले होते ते झाले की नाही बघू. बट अर्चच्या जो म्हणण्याप्रमाणे काय बोललीस तू, ते काम चालू म्हणजे जो आपला फ्लोर आहे, सॉरी नंबर रिव्हील होत होता, जो आपला फ्लोर आहे तिथे नाही जाऊ देणार कदाचित. पण सेम याच्यात जो म्हणजे जी सिक्वेन्स आहे आमची जी सिक्वेन्स आहे तिथं खाली 1-2 नंबरच्या फ्लोअरला ते आम्हाला सोडतील. आमचा ऑब्व्हियसली हायर फ्लोअरला आहे. तर चला, कुठलाही टाइमपास न करता हा एक खास व्हिडिओ आपण तुम्हाला आमचा प्रोजेक्ट कुठपर्यंत आलाय तिथं आम्ही घेऊन चाललेलो आहे तुम्हाला निमित्त तुम्ही पण पाहून. आणि सो आतापर्यंत अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. कारण आणि म्हणजे ना तुमचं मोटिवेशनची खूप गरज आहे. कारण सबस्क्राईब आय नो प्रत्येक ब्लॉग मध्ये आम्ही बोलतोय. बट आमचं जे मोटिवेशन आहे ना, जेवढे पण ब्लॉग गेले ना तेव्हा आम्ही असं अपील नाही केलंय की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे केलंय पण खूप कमी केलंय. पण आहे ना ते सारखं हॅमरिंग होत राहिलं ना तेव्हा केलं जातं. सो आता ती गरज आहे. तर त्याच्यामुळे आम्ही आता बोलणार आणि तुम्ही करणार. चलो, तुला आठवते का आता तू विचारलं ना कुठली बिल्डिंग आहे, तर आपलं सगळ्यात आधी फ्लॅट कुठल्या बिल्डिंगमध्ये फायनल होणार होता? ती जी ह्या लिफ्टमधून जी बिल्डिंग दिसते ना त्या बिल्डिंगमध्ये आमचा फ्लॅट फायनल होणार होता. बट तो आम्ही एकदम लास्ट मोमेंटला कॅन्सल केला. कारण लास्ट फ्लोअर होतं आणि वरती सगळ्या अम्युनिटीज होत्या. त्याच्यामुळे सिंगल स्टँड अलोन बिल्डिंग होती. बट आम्हाला आवडला होता कारण खूप मस्त फ्लॅट होता. स्ट्रक्चर फ्लॅटचं चांगलं होतं. कार्पेट जो होता तो म्हणजे जस्टिफाय करत होता. हां, खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे आम्ही तो वाला प्रोजेक्ट सिलेक्ट केला होता. बट अनफॉर्च्युनेटली तो कॅन्सल केला. आणि हे शर्ट मी इतक्या दिवसांनी घातलं. हे जसं मी शर्ट काढलं सगळ्यात आधी अर्चूची कमेंट आली की हे शर्ट ठेवून दे, प्रेस त्याची मोडू नको कारण ते तुला होणार नाही असं तिचं म्हणणं होतं. पण म्हटलं एक ट्राय देतो. कारण तिच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे आता मी थोडा जाड झालोय, जे की ऑब्व्हियसली कधी कधी कॅमेरा अँगलमध्ये कळून येत नाही. बट जे समोर बघणार आहे ते ओळखू शकतात. थोडासा आगे सेड बन गे. ही आमची बिल्डिंग आहे आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर बिल्डिंग तर बऱ्या प्रमाणात झालेली. कन्स्ट्रक्शन, खिडक्या वगैरे, कलरचं काम चालू आहे. बट आजूबाजूचा एरिया अजून डेव्हलप व्हायचा आहे. बऱ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन चालू आहे. समोर पण एक मोठा प्रोजेक्ट त्यांनी लॉन्च केलेला आहे आणि पॅरलली इकडे पण कन्स्ट्रक्शन आहेत. तुला काय पाहिजे? किसी का कुछ तो किसी का कुछ. सगळ्यात आधी आम्हाला साईट व्हिजिट करायची. त्यासाठी इथं जे सेल्स ऑफिस आहे त्यांचं तिथं जाऊन परमिशन काढायची आहे की कारण ते एक इंजिनियर देतील तुम्हाला, डायरेक्ट तर सोडत नाही. प्लस हेल्मेट कंपल्सरी. ते आता सगळं इथून घ्यायचं आहे. आणि सेल्स ऑफिस शिफ्टेड टुवर्ड दिस वे. का पे? अच्छा, त्या साईडला तिकडे त्यांनी केलेलं आहे. ती जी डेमो वाली बिल्डिंग काय म्हणते यार? काय डेमो वाली बिल्डिंग? अरे ते स्ट्रक्चर दाखवतं ना आधी, त्यांच्याकडे काय नसतं, आर्किटेक्ट बनवतो. काय म्हणतो सॅम्पल? काय यार अरे वो नाही क्या वो रोहित शर्मा. इतकं लांब जायचं प्राची आहे ना. चल शोध ऑफिस. आता आम्ही वेट करतोय कारण एन्क्वायरी म्हणजे फ्लॅट नंबर वगैरे सांगितला आहे. तर जी प्रोसेस आहे ती फॉलो होणार. इंजिनियर आम्हाला असाईन करणार, देन आम्हाला
साईटवरती घेऊन जाणार आणि ॲज युजल आम्ही विचारल्याप्रमाणे तर पॉसिबल नाही आहे, बट सेम सिरीजचा फर्स्ट फ्लोअर व्हिजिट करायला मिळणार. ओके, सो ऑल गुड. ॲक्च्युली हॉल आहे आणि 0.5 आहे लेन्स, त्याच्यामुळे डायमेन्शन थोडे छोटे दिसत असतील. आणि इथूनच अशी ही गॅलरी आहे जी की इथला व्ह्यू ओपन असणार आहे, कारण समोर एक पार्किंग आहे आणि आमचं हाय टॉवर असल्यामुळे पुढचं आम्हाला ओपन भेटणार आहे. हां, ब्लॉक होईल कारण इथे एक टॉवर आहे, 5-6 मजली टॉवर आहे. आणि अशा प्रकारे ही इथली गॅलरी कारण आपलं त्याच्यावरती आहे, बऱ्या प्रमाणात मोठी. डायमेन्शन छोटे दिसत असतील कारण 0.5 लेन्स आहे, बट जर बघायला गेलं तर खूप आहे लेंथ. आणि इकडे किचनला इन्क्लुडेड ड्राय बाल्कनी आहे, जे की अजून पाईपचं काम चालू आहे. किचन ट्रॉली अजून व्हायच्या आहेत. आणि नंतर इकडे कॉमन वॉशरूम, मास्टर बेड. पण एक गोष्ट आता बघ, हे 0.5 असल्यामुळे ना खूप छोटा वाटतो बघायला, बट आता आपण इथं समोर बघतोय ना तर मोठा, म्हणजे आता कोणाला वाटेल की छोटा केला आहे. आणि इकडे आहे लॉक आहे का? अच्छा, आतापासूनच लॉक का? हा लॉक आहे. इकडे ओके, फक्त एक गोष्ट चेंज झालेली आहे जी मला जाणवली, ते म्हणजे बाथरूमचे डायमेन्शन्स. थोडे जे सॅम्पल फ्लॅटमध्ये बघितले होते आणि इथं जे आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे वाटेल. थोडा 19-20 का फरक आहे. कबडची स्पेस बघून घे किती. काय ही जी स्पेस ॲक्च्युली ही स्क्वेअर फीटमध्ये इन्क्लुडेड नाही आहे आणि मोठी आहे. आणि सेम त्या सेकंड बेडरूमला पण आहे, बट थोडंसं कमी आहे. जसा एक फायदा झाला तुला की एक तोटा झाला की बाथरूमची स्पेस कमी वाटते, तशी तुला कबडची स्पेस मोठी वाटते. आणि असा आहे फ्लॅट. त्यांना जस्ट आता विचारलं तर ते बोलले की 1-1.5 वर्ष लागू शकतं. 1 वर्ष, 1.5 वर्ष. तेरे साईडचं एक एक्स्ट्रा मग ॲड कर, थोडंसं एक्स्ट्रा धरून चालायचं, म्हणजे ना आता मूड हाफ नाही होत. दिवाळी धरून चालायचं. नाही, दिवाळी नाही राहणार आहे. पुढचा उन्हाळा लगे ब्लॉक नाही पुढे. उन्हाळ्यात आपण इकडे असू दिवाळी. आता ॲक्च्युली आम्ही फ्लॅट केला होता प्री लॉन्चमध्ये बुक. आता याचा एक फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. तर आधी तोटा सांगतो याचा काय आहे की आता आमच्या बिल्डिंगचं 90% काम झालं आहे, त्याच्यामुळे जे पण लोन अमाऊंट होती, ओन कॉन्ट्रीब्युशन होतं, ते 90% आम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन तर ऑब्व्हियसली जितकं मी करणार होतो तितकं तर आता मला द्यायला लागते आणि डिसाईड केलं होतं तितकं द्यायला लागतं आहे. आणि जितकी लोन अमाऊंट होती त्याची आता 90% अमाऊंट सोडायला लागेल. तर याचा अर्थ काय आहे की 90% गेलं म्हणजे ऑलमोस्ट मला जो फ्लॅटचा EMI आहे ना तो स्टार्ट झालेला आहे पूर्ण प्रमाणात. 10% म्हणजे 2-3-4 हजाराचा फरक पडेल त्याच्यामध्ये EMIमध्ये. तर हा एक ड्रॉबॅक आहे की ड्रॉबॅक असा आहे की EMI तर पूर्ण जातोय. डिस्टर्बन्स आहे का? नाही, ठीक आहे, चालतंय. ट्रक जाऊ दे. कन्स्ट्रक्शन तर हीच गोष्ट आहे की म्हणजे EMI तर पूर्ण जातोय त्याच्यामध्ये. सोबत जी गोष्ट जाते ज्याच्यामुळे तोटा होतोय ते म्हणजे रेंट. म्हणजे EMI प्लस आता ऑलमोस्ट आमचं इकडे रेंट आहे 18,000. त्याच्यामुळे सगळं असं पकडून ना खूप मोठी अमाऊंट होते. आणि हा एक ड्रॉबॅक झाला प्री लॉन्चचा. बट प्री लॉन्चचा अजून एक फायदा आहे त्याच्यामध्ये असं आहे की जसं तोट्यामध्ये करतो ना आपण की टोटल अमाऊंट आता की जितकी फ्लॅट आम्ही बुक केलं होतं प्री लॉन्चमध्ये आणि आताची प्राईस त्याच्यामध्ये खूप तफावत आहे. आताची प्राईस खूप हाय आहे आणि ते सगळं जर माझा इंटरेस्ट वगैरे की त्याच्यानंतर माझं रेंट वगैरे कॅल्क्युलेट केलं तरी वर्थ वाटतं. म्हणून आम्ही तेव्हाच डिसाईड केलं होतं की प्री लॉन्चमध्ये आपण करू आणि जेणे प्रमाणात आपल्याला अमाऊंट गोळा करायला पण थोडं टाईम भेटेल. त्याची ॲडजस्टमेंट असते. कोणाकोणाकडे पैसा असला तर ते डायरेक्ट रेडी पोझिशनमध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करून
आम्हाला जो पर्याय समतोल करून फायद्यामध्येच डील आहे ही प्री लॉन्च वाली. सो एकंदरीत आता किती समजलं काय, थोडं डिस्ट्रॅक्ट झालो मी सांगताना, तर परत एकदा समरी 10 सेकंडमध्ये रिपीट करतो. प्री लॉन्चमध्ये बुक केल्याचा फायदा असा झाला की आता जे पोझिशन आम्हाला मिळेल तेव्हा बिल्डिंगची प्राईस हाय असेल, आणि तोटा असा की आता आम्हाला थोडं 8, 9, 10 महिने फुल EMI प्लस माझा रेंट हे दोघं गोष्टी बेअर करायला लागतील. तो एक तोटा. आणि जरी आता एरिया हा अंडर डेव्हलप दिसत असेल, तुम्हाला असं वाटत असेल रस्त्यांचं काम वगैरे चालू आहे, बट नाही, एरिया चांगला डेव्हलप होणार आहे. इकडे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे. ही जी जागा एवढी जी मोकळी दिसते ना, इथं हा पूर्ण 12 एकराचा एक प्रोजेक्ट आहे. आणि कसं आहे, तुम्ही जिथं इन्व्हेस्ट करतात, मी पकडतो, जिथं तुम्ही इन्व्हेस्ट करतात ना, तर त्या गोष्टीला ना फक्त तुमची बिल्डिंग मॅटर नाही करत, तर आजूबाजूचा एरिया पण मॅटर करतो. कारण ऑब्व्हियसली प्रॉपर्टी व्हॅल्युएशन कशाने वाढतं, फक्त एकट्या बिल्डिंगमुळे नाही वाढत. आजूबाजूची डेव्हलपमेंट, कुठल्या लोकेशनला आहे, कनेक्टिव्हिटी काय आहे, अशा या सगळ्या गोष्टी, सगळे फॅक्टर समोर ठेवूनच त्या प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन वाढतं. आणि तो विचार करूनच आम्ही 1-2 गोष्टी कॉम्प्रोमाइज केलेल्या आहेत. ते म्हणजे फ्लॅटच्या स्क्वेअर फीटमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज केलं आहे, बट ह्या गोष्टी ज्या आम्ही बघितल्या कनेक्टिव्हिटीच्या आणि प्रॉपर्टी व्हॅल्युएशनच्या, त्या खूप चांगल्या आहे. त्याच्यामुळे फ्लॅटच्या स्क्वेअर फीटमध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज करणं आम्हाला काहीच वाव वाटलं नाही. वाव काही वाटलं नाही. तर ही एक गोष्ट आहे जी मी ॲड केलेली आहे. आणि आता घराकडे प्रस्थान करूया. बऱ्या प्रमाणात मला दाखवायचा होता, बट तिथं लाईट कमी होता आणि तिथे जो सॅम्पल फ्लॅट बघत होतो तिथे पाईप्स वगैरे होतं. त्याच्यामुळे म्हटलं की चला ठीक आहे, नंतर कधीतरी आपल्या फ्लोअरवरती जायचा चान्स मिळाला तर तेव्हा एक प्रॉपर झलक. आणि शेवटी मोबाईल आणि कॅमेराचा फरक पडतो, त्याच्यामुळे थोडं क्षमस्व. आणि आता जाऊया आपण घरी, चहा मारूया. मस्तपैकी असा टाइम झालेला आहे. मस्तपैकी टाइम नाही झाला, मस्तपैकी चहा मारू, टाइम झालाय चहाचा.